म्हणजे रोडपासून, इलेक्ट्रिकलपासून, वॉटर सप्लायपासून सगळं काही डेव्हलपरच डेव्हलप करेल. ऑटोनॉमस सिस्टममध्ये ती पूर्ण टाउनशिप चालेल. का बरं याचा ट्रेंड येतोय? देअर इज अ व्हेरी बिग रिझन. जसं मी सांगितलं की कंजेशन, ट्रॅफिक. लोकांचा जास्त वेळ म्हणजे मुलांसोबत खेळायला जायला हवं, फॅमिलीसोबत एन्जॉय करायला जायला हवं किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह करायला जायला हवं. ते न होता ट्रॅफिकमध्ये चाललाय आणि इट्स फ्रस्ट्रेटिंग. बट व्हॉट townships are doing ना, that's the best thing. Township is something which is well organized and an ecosystem in itself. ठीक आहे, तुम्हाला मॉलला जायचं आहे, स्कूल आहे, फायर फायटिंग, पोलीस स्टेशन सगळं आतमध्ये. 3 टियर सिस्टीम आहे सिक्युरिटीसाठी. इंटरनेट ऑफ थिंग्स पासून सगळं काही इनेबल्ड आहे. लाईफस्टाईलचं कॅफेला जायचं आहे, हेअरकटला जायचं आहे. यू वॉन्ट टू जस्ट चिल आउट टू अ रेस्टॉरंट, इफ यू वॉन्ट टू गो इन अ बार, इफ यू वॉन्ट टू मीट अ फ्रेंड इन अ कॅफे, सगळं काही तुम्हाला तुमच्या टाउनशिपमध्ये. तुम्ही घराच्या बाहेर निघाले 5 मिनिटावर, तुम्ही कोणत्याही कॅफेला, नियर बाय लाऊंजला जाऊ शकता. लाईफस्टाईलच्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल. फक्त तुम्हाला टाउनशिपच्या बाहेर तुमच्या ऑफिससाठी जायचं आहे. अदरवाईज एव्हरीथिंग फ्रॉम मेडिकल फॅसिलिटी टू एव्हरीथिंग इज अवेलेबल इनसाइड. कुठल्या कुठल्या सोसायटी आहेत? आता त्यामध्ये लाईफ रिपब्लिक टाउनशिप आहे, ही कोलते पाटीलची टाउनशिप आहे, जी हिंजेवाडी जवळ लोकेटेड आहे. व्हीटीपीची टाउनशिप आहे ब्लू वॉटर्स, जी महाळुंगेमध्ये आहे. त्याच्यानंतर गोदरेजची टाउनशिप आहे. 3 ते 4 इंटिग्रेटेड टाउनशिप तुम्हाला पुणे वेस्टमध्येच मिळून जाईल. ठीक आहे. आणि सगळ्यात फेमस आणि सक्सेसफुल टाउनशिप ज्याच्यानंतर इतका कन्सेप्ट पुणेमध्ये फेमस झाला, दॅट इज मगरपट्टा. मगरपट्टाच्या सक्सेसमुळे मग बाकी नांदेड सिटी, लाईफ रिपब्लिक अशा टाउनशिप्सला दॅट्स वाय टाउनशिप कॉन्सेप्टला जास्त डिमांड येते. बिकॉज लोकांना असं आहे की मी कामावरून आल्यानंतर मला माझ्या टाउनशिपच्या बाहेर जायची गरजच नाही पडली पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. थोडक्यात साध्या भाषेत म्हणायचं झालं तर एक छोटंसं शहर ज्याच्यामध्ये बिलकुल. सगळंच बिलकुल. अवेलेबल आहे. बिलकुल.